सो हे व्हॉट इज अप गाईज, होप युअर हॅविंग अ डिलिशियस डे. मी हर्ष पाटील तुमचं स्वागत करते आपल्या चॅनल पाटील रसोईवर. तर नॉर्मल फूड ब्लॉग आपण नेहमीच करतो, तर आज विचार केला काहीतरी वेगळा करू. आज आपण करणार फुल डे चॅलेंज. तर आज मी फुल डे सर्वाइव्ह करणार आहे फक्त 150 रुपीजमध्ये. त्यात सगळं इन्क्लूड असणार आहे, ब्रेकफास्ट, लंच, इव्हनिंग स्नॅक्स आणि डिनर. तर बघू आपल्याला जमतं आहे का 150 रुपीजमध्ये पूर्ण डे सर्वाइव्ह करायला. अप गाईज, hope you are having a delicious day. तर गाईज आता टाइम झाले 10:07 सकाळचे आणि आम्ही आलो आहे नाथ ब्रह्मा इडलीला नाश्ता करायला. आपले 150 रुपीज चॅलेंजचा फर्स्ट हे असणार आहे, फर्स्ट डिश असणार आहे आपली ब्रेकफास्टची. 2 पीस इडली द्या ना. तर ही आहे आपली मॉर्निंगचा ब्रेकफास्ट आणि 150 मधले आपले 20 रुपीजचा आपण ब्रेकफास्ट करतोय. नाथ ब्रह्माची इडली. बजेटमध्ये बेस्ट नाश्ता. जर तुम्ही कधी खाल्ली असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ का बनवत आहे चॅनल आहे माझा युट्यूबवर चॅनल आहे माझा. युट्यूबवर चॅनल आहे, व्हिडिओ युट्यूबवर टाकणार आहे. पाटील रसोई. पाटील रसोई नाव आहे. पाटील रसोई. पाटील रसोई युट्यूबवर येईल मला. तर त्याची माझ्या चॅलेंज व्हिडिओ चालू आहे ना. 150 रुपीजमध्ये मला पूर्ण दिवस हे करायचं आहे, खाऊन काढायचं आहे. मग त्याच्यातले आता 20 रुपये संपले, आता ते राहिल्यात 30. तर आता आपल्याकडं राहिल्यात 130 रुपीज. 130 रुपीजमध्ये आता आपल्याला लंच, इव्हनिंग स्नॅक्स आणि डिनर करायचं आहे. तर आता बघू लंचसाठी आपल्याला काय भेटतं आहे. तर गाईस आता टाईम झालं आहे 1:20 दुपारचे. मी आलो लंच करायला. इथून बिर्याणी घेणार आहे. आपल्या 150 चॅलेंजचा सेकंड मील आहे आपली लंचवाली. चांगला एक हाफ बिर्याणी देतो. मसाला थोडा. तरी 50 रुपयाचा लंच. आता आपला 150 रुपीज चॅलेंजचा सेकंड मील आणि ही आपली चिकन बिर्याणी आहे. 150 रुपीजमध्ये सर्वाइव्ह करताना चिकन बिर्याणी खातो. 50 रुपीजची बिर्याणी आहे. आतापर्यंत आपल्या 70 संपल्यात, 80 राहिल्यात. तर आपण ही बिर्याणी बघू कशी आहे. बघू शकता बिर्याणी कशी आहे. तर क्वांटिटी बघा, क्वांटिटी बघू शकता तुम्ही किती सारी आहे. आणि याच्यात 2च पीस आहेत. ठीक आहे, 2 पीस आहेत. पीसची साईज पण ॲव्हरेज आहे आणि ग्रेव्ही पण खूप दिलं आहे, कारण की मी त्याला बोललो बिर्याणीमध्ये मला मसाला जास्त आवडतो. ऑथेंटिक बिर्याणी नाही पण 50 रुपीजच्या हिसाबशी बिर्याणी बेस्ट आहे. 50 रुपीजची हाफ आहे आणि आय थिंक 70 का 80 रुपीजची फुल भेटतं. चिकनचा पीस थोडा ड्राय आहे, ओव्हरकुक्ड आहे, पण ठीक आहे, मला आवडली. एकदम अशी भारी नाही पण मला आवडली. 50 रुपीजच्या हिसाब से चांगले आहे.
तर आता संध्याकाळच्या झाल्यात 5:13. आपल्या हातात आहेत आता 80 रुपये आणि आपले 70 रुपये गेल्यात ब्रेकफास्ट आणि लंच करण्यात. आता आपण इव्हनिंगचं काहीतरी स्नॅक्स खाणार आहोत आणि मग डायरेक्ट डिनर. तर आता इथं आपल्याला चायनीज बेल भेटलं 20 रुपयाची. तर आता इव्हनिंग स्नॅक्सला आपण चायनीज बेल खाऊ. तर आपली चायनीज बेल बनते आता. थोडी तिखट करा. तर आता आपली इव्हनिंग स्नॅक्सची बारी आणि इव्हनिंग स्नॅक्सला आपण घेतलं आहे चायनीज बेल. ते पण समुद्राच्या किनारी, पण जरा समुद्राच्या किनारी घाण साचलं आहे तर जाऊ नाही शकत. तर आता आपण इथं ट्राय करू. तो बी अनेक खूप टायमानंतर खातो मी चायनीज बेल, मे बी 1-1.5 वर्षानंतर. त्यांना मी बोललो एक्स्ट्रा स्पायसी करायला. स्पायसी आहे आणि अशी कुठली गोष्ट असा 1-1.5 वर्षानंतर खाल्ल्यावर त्याची टेस्ट जरा जास्त चांगली वाटतं. ₹20 हिसाब क्वांटिटी पण चांगली आहे. आता हे खाऊ आणि रात्री जाऊ डिनरला. आता आपल्याकडे राहिलेत फक्त 60 रुपीज. 60 रुपीजमध्ये आता आपल्याला डिनर करायचं आहे. तर आता वाजल्यात 9:06 रात्रीचे आणि आपली फायनल डिश, फायनल आपला चॅलेंजचा फायनल मेन्यू आलेला आहे. आपल्याकडे लास्टचे 60 रुपये वाचलेले आहेत. 60 रुपयात आपला डिनर आहे हो. आता मी तुम्हाला दाखवतो काढून याच्यात काय आहे करून. तर आता मी तुम्हाला दाखवतो याच्यात काय आहे. लास्टचे 60 रुपये राहिलेले, लास्टचे 60 रुपये ते मागवले मी. ही आहे आपली चिकन चायनीज बेल. क्वांटिटी बघू शकता तुम्ही, 60 रुपयात आलेले आहे चिकन चायनीज बेल. क्वांटिटी बघा, चिकनचे पीस बघा, नुसते चिकनचे पीसच दिसतील तुम्हाला. तर आता आपण याच्यावर थोडीशी चटणी टाकू. चटणी पण किती ठीक आहे बघा त्याची. जर तुम्हाला याची सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा, मी बनवेन. आता आपण हे चायनीज बेल टेस्ट करू. आजपर्यंत याची भाई चायनीज बेल नाही खाली. मी 5व्या-6व्यांदा खातो तरी असं वाटतं पहिल्यांदा खातो. चिकनची क्वांटिटी चेक करा तुम्ही. आणि कोण कोण जास्त चिकन टाकतं म्हणजे पीठ असतं, तसं बिलकुल नाही आहे. पिठाची लेअर खूप कमी आहे. हे बघा, नुसता चिकन आहे, नुसता चिकन. चिकन पण एकदम टेंडर आहे, असं नाही का एकदम ओव्हर कुक सकाळची बिर्याणी सारखा. प्रॉपर ज्युसी चिकन आहे. टेन ऑन 10. तर आय होप गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. माझा फर्स्ट टाइमच होता असा चॅलेंज व्हिडिओ आणि मी पण स्टार्टिंगला असं आहे होईल का नाही 150 रुपीज आहेत, पण प्रॉपर झालं. आणि असं पण नाही का मी एकदम काय पण खाल्लं, प्रॉपर मील खाल्ली मी. म्हणजे नाथ ब्रह्माची इडली, चिकन बिर्याणी आणि लास्टला चिकन चायनीज बेल खाल्ली मी. ते पण 150 रुपीजमध्ये एवढा थकला. तर तुम्ही पण असं आहे कधीतरी असं ट्राय करत जावा की गोल ठेवा की एवढंच खर्चात मला हे करायचं आहे. आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुम्ही काय काय केलं तेवढ्या पैशात. आणि आता मी
डेली व्लॉग चालू करणार आहे. जसं तुम्हाला माहिती असेल माझा पाटील रसोई चिकन वडापावचा पण आहे, तर त्याचे डेली व्लॉग चालू करणार आहे मी. 30 days 30 व्हिडिओचा चॅलेंज असा घेतलं आहे मी. बघू होतं आहे का. तुम्ही सपोर्ट करा. शॉर्ट्स जास्तीत जास्त शॉर्ट्स पण शेअर करा. तुम्ही बघा, तुम्हाला आवडतीलच. तर आय होप सो गाईज तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. आजची व्हिडिओ आवडली, व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कारण की हा माझा पहिला एक्सपिरियन्स होता ह्या व्हिडिओचा आणि आता अशा व्हिडिओ पुढं पण येतीलच. तर नक्की शेअर करा व्हिडिओ आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जर नसेल केला तर. थँक्स अ लॉट.